नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत गुहागरमध्ये। गुहागरमध्ये आपण काही दिवसांपूर्वी आलो होतो, त्यावेळेला आपण हाऊस ऑफ कोकोनटला व्हिजिट केली होती। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। आपण आज त्याच घरी येणार आहोत, परंतु त्यांचाच जो फॅमिली बिझनेस आहे निलांबरी बीच रिसॉर्ट गुहागर, तर त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। नमस्कार अमेयजी, परत एकदा तुम्हाला खूप दिवसांनी भेटून आनंद वाटतोय। आणि आज मी आत्ताच जसं आपल्या प्रेक्षकांना सांगितलं की मागील व्हिडिओमध्ये आपण आपला हाऊस ऑफ कोकोनटचा सेटअप बघितला होता, त्या व्यवसायाविषयी माहिती घेतली होती। आज आपला जो पारंपरिक फॅमिली बिझनेस आहे होमस्टेचा, निलांबरी होमस्टे, तर आपल्या आईवडिलांनी जो सुरू केलेला सेटअप आहे त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। आधीपासूनच पर्यटकांच्या मनावर भुरळ घातलेलं हे होमस्टे, आपलंसं वाटणारं घर। गुगलला आपण रिव्ह्यूज वाचले होते मी ह्याच्या आधी सुद्धा, की अतिशय उत्तम प्रकारे आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करताय। त्याचीच आपल्याला अधिक माहिती ह्या ब्लॉगमध्ये घ्यायची। तर काय सांगाल, कुठून सुरुवात झाली निलांबरी होमस्टेची? नक्कीच, कुठून सुरुवात झाली हे सांगण्याआधी मी थोडासा बॅकग्राऊंड सांगतो। आधी घर दाखवायला आवडेल? येस, शुअर। हे घर आहे आमचं। पुढच्या वर्षी आता या घराला 100 वर्ष पूर्ण होतील। अच्छा। तर हा व्यवसाय बाबांनी चालू करण्याच्या आधी ते हॉटेल व्यवसायात होते, पण काही कारणामुळे आईचं ऑपरेशन झाल्यामुळे तो व्यवसाय बंद करावा लागला। ओके। पूर्ण जेवण सगळं पार्ट आईच बघायची। ओके। आणि आज हॉटेल बंद होऊन जवळपास 15 ते 20 वर्ष झाली, तरी लोक हॉटेलचं नाव विचारत येतात। अच्छा। ती क्वालिटी लेवल। त्या हॉटेलचं नाव पण निलांबरीच होतं का? नाही, रुचिरा हॉटेल। रुचिरा हॉटेल, बरं। पण मग नाव चेंज करून आपण निलांबरी होमस्टे असं ठेवलं। तर तेव्हा हॉटेल असताना तेव्हा पर्यटक तुरळक प्रमाणात यायचे गुहागरला, तर तेव्हा लोकांची राहण्याची सोय घरातच करायची, म्हणून घर दाखवण्याचं कारण ते की तेव्हा जसं आता मंडळी अमेयजींनी सांगितलं 100 वर्ष ह्या कोकणातल्या पारंपरिक घराला पूर्ण होणार आहेत। हा एक आनंदाचा विषय आहे, अचुरे कुटुंबियांसाठीच नव्हे तर संपूर्ण कोकणासाठी। अशा प्रकारची घरं आता दुर्मिळ होत चाललेत, जी की चालू अवस्थेत अतिशय मेंटेन ठेवण्यात आलेली आहेत। आणि तिथे ऑब्व्हियसली जे आता व्यवसाय पुढे चालवत आहेत होमस्टेचा म्हटल्यावर स्वाभाविकपणे त्यांना हा प्रकारचा मेंटेनन्स ठेवणं पण आवश्यक आहे। आपला होमस्टेचा जो विषय आहे तो कुठल्या बाजूला, ह्याच घरात आहे की आपल्या वेगळ्या सेपरेट कॉटेजेस आहेत? बरं, आपण तिकडे जाऊया। हो, नक्की। ओके। घराच्या शेजारूनच बोळातून वाट आहे जायची। बरं। सुपाऱ्या वाळत घातलेल्या आहेत आणि याला तुमच्याकडे मला वाटतं वाडी म्हणतात। वाडी। आमच्याकडे म्हणजे आपण फार लांबचे नव्हेत, पण आमच्याकडे आगर म्हणतात। बरोबर। आणि गुहागर पट्ट्यामध्ये ह्याला वाडी म्हटलं जातं। नारळ आणि पोफळीचे झाडं इथे आहेत। इथे हे घर आहे अमेयजींचं, आणि या बाजूला, मागच्या बाजूला त्यांची होमस्टेची सर्व्हिस आहे। अतिशय थंड, म्हणजे मुळात आत्ता डिसेंबर महिना सुरू असल्यामुळे थंडीचं वातावरण आहेच, परंतु या आग्रामुळे इथे मला खात्री आहे, कारण मला कल्पना आहे, झाडांमुळे गारवा असतो। बरोबर। इथून मंडळी मागच्या बाजूला इथे 1-2 मिनिटावर समुद्रावर जायचा रस्ता आहे, तो पण आपण बघणार आहोतच। परंतु त्याआधी इथे राहायचा सेटअप कसा आहे तो आपल्याला अमेयजी दाखवतात। या काही गोष्टी अशा इथे ठेवल्यात आम्ही। अरे वा। जुनी उखळ आहे, पाण्याची दोन आहे, खूपच सुंदर प्रकारे सजावट केलेली आहे। उखळ आहे हे दगडी, आणि त्याच्यात पाणी घालून फुलं ठेवलेली आहेत तरंगत। सजावट तुम्ही बघू शकता, कुठेही डेकोरेशनची कमी नाहीये, आणि नैसर्गिक गोष्टी वापरून अतिशय सुंदर प्रकारचं डेकोरेशन इथे सर्वत्र केलेलं आपल्याला दिसेल। आपल्याकडे मेजरली
पुणे मुंबई कुठल्या बाजूचे कस्टमर्स असतात? अगदी सुरुवातीच्या काळात पुण्याकडचे लोक जास्त यायचे गुहागरला. आता हळूहळू मुंबईकडून येणाऱ्यांचंही प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर इकडून पण आता लोक येतात. अच्छा, हे झाले महाराष्ट्रातले. आणि गेल्या काही दिवसांमध्ये आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा म्हणजे आउट ऑफ स्टेट सुद्धा लोकांचं येण्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत. अच्छा, बर. जास्त करून कर्नाटक मधून लोक यायला लागले. ओके ओके, बर, ठीक आहे. आपल्याकडे आता किती रूम्स आहेत आणि कसं काय? एकूण 10 रूम्स आहेत. 10 रूम्स. साधारण एक 30 ते 35 लोकांची सोय होऊ शकते. बर, ओके. सर्व रूम्स ना एसी आहे? हो, सगळ्या रूम ना एसी. बर, एसी नॉन एसी ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. सगळ्या रूम ठेवताना एसी ठेवलेले आहेत. आणि कस्टमर साठी ऑप्शन ठेवलेले आहेत. जर त्यांना नको असेल तर एसी बंद ठेवा. बरोबर बरोबर. इथे आता मला वाटतं गेस्ट ऑलरेडी आहेत या रूम मध्ये. आपण एखादी एम्प्टी रूम असेल तर बघू शकतो. सगळ्या बाजूंनी आपण बघू शकतो फुलझाडं आणि नारळाची झाडं, असं एक निसर्गरम्य ठिकाणी. हे काय आहे इथे? हे कॉटेज आहे. बर, सेपरेट कॉटेज. लोकांना आजकाल सेपरेट राहायला आवडतं. हो, त्यामुळे हे थोडंसं प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी सेपरेट कॉटेज केलं आहे. नक्कीच. एक कॉटेज सेपरेट केलेलं आहे. आपण बघू शकतो ते पण एक अट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्याचं बांधकाम केलेलं आहे. इथून अशा पायऱ्या दिलेत. इकडे ही रूम आहे. तर आपण खालच्या बाजूच्या रूम बघूया. ही इथे मध्ये एक विहीर आहे जुन्यातली. बर. पूर्वी इथे बैल राहत असायचा. अच्छा. आता ते सगळं वर्किंग नाही आहे, पण पूर्वीच्या काळात हे होतं. म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीची विहीर पण आहे. बरोबर, 100 किंवा जास्तच असेल. ओके. ही बघा, आत्ताच जी विहीर म्हणाले ती 100 पेक्षा जास्त वर्ष जुनी अशी ही विहीर आहे. या खरं सांगायचं तर पर्यटन स्थळांपेक्षा या अशा ज्या कोकणातल्या युनिक गोष्टी असतात ह्या बघायला पर्यटकांना आवडतात. आणि मी जास्त दाखवत नाही डिटेलमध्ये, कारण नक्कीच लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष बघायला जास्त आवडेल आणि तुम्ही योग्य प्रकारे चांगली माहिती त्याची देऊ शकता. तुम्ही इथे आल्यावर पर्यटकांना फक्त राहायची सोय केलीत की पुढे तुम्ही अजून काही टूर प्लॅन करता की कसं काय? नाही, सध्या फक्त राहण्याचीच सोय केली. बर. राहण्याची आणि चहा कॉफी आम्ही देतो. बर. पूर्वी नाश्ता देत होतो, पण सध्या ते शक्य नसल्यामुळे आणि हॉटेल्स अगदी जवळ आहेत इथून. बर. वॉकिंग डिस्टन्सवर आहेत, त्यामुळे सध्या फक्त चहा कॉफी देतो. बर. साधारण रेट्स काय आहेत आपल्याकडच्या रूम्सच्या? आपण रूम बघणारच आहोत, पण रूम्स बघण्यापूर्वी आपल्याकडचे जे रेट्स आहेत ते एकदा प्रेक्षकांना. साधारण 1500 रुपयापासून ते 4200 पर्यंत अशी रेंज आहे सगळ्या रूम्स. बर. आणि ह्याचं आता ऑनलाईन बुकिंग करायचं असेल तर? ऑनलाईन नाही, फक्त फोन बुकिंग येतो डायरेक्ट. माझ्या किंवा बाबांच्या दोघांपैकी कोणाच्याही फोनवर कॉन्टॅक्ट करून फोन बुकिंगच घेतो. बर. बाकी ऑनलाईन कुठल्याही प्लॅटफॉर्म. व्हिडिओच्या शेवटी आपण आपला तुमचा नंबर आणि तुमच्या वडिलांचा नंबर आपण तुमच्याकडून घेऊया. तुर्तास आपण आपल्या रूम्स बघायला जाऊया. रूम्स बघूच आपण, त्याआधी आपण समुद्रावर जाऊन येऊया. हो, नक्कीच. हा साधारण किती मीटरचा आहे रस्ता? साधारण एक 2 मिनिटं चालत जाईल. 2 मिनिटं. आपण बघू शकतो मुख्य रस्त्यापासून मला वाटतं हा देवपाट हा आपला भाग आहे. वरचा पाट आणि खालचा पाट मधला भाग म्हणजे. हो, ओके. वरचा पाट आणि खालचा पाट ही जी स्थळं आहेत गुहागर मधलं, त्याच्या मधला देवपाट. तिथून आपण आता ह्या निलांबरी होमस्टे मध्ये आलेलो आहोत. ह्यांचाच आपण काही दिवसांपूर्वी हाऊस ऑफ कोकोनट या त्यांच्या कंपनीचा, त्या व्यवसायाचा व्हिडिओ आपण ह्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याला आपण सर्वांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. अद्याप आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ देखील पहा. आणि हा पार्ट आपण आवर्जून कव्हर करतोय, कारण अतिशय उत्कृष्ट सेवा परचुरे कुटुंबीय गेले अनेक वर्ष देत आहेत. चला तर मग आपण आता आधी समुद्र बघून येऊया आणि त्यानंतर परचुरे जी आपल्याला त्यांच्या रूम्स दाखवतील. इथून समुद्रावर जायला वाट आहे. साधारण वर्षातला कुठचा सीझन
आपल्या व्यवसायाचा असतो मेजर? साधारणपणे सांगायचं झालं तर शाळांना जेव्हा जेव्हा सुट्ट्या असतात किंवा Okay. गव्हर्नमेंट ऑफिसेसना बँक्सना सुट्ट्या असतात हम्म. तेव्हा इथे सीझन मानतो आम्ही त्याला. साधारण दिवाळी, क्रिसमस, त्याच्यानंतर 26 जानेवारीच्या दरम्यान जेव्हा जोडून सुट्ट्या येतात. हो. आणि शाळांना जेव्हा मे महिन्याच्या सुट्ट्या आपण म्हणतो, बरोबर साधारण एक एप्रिल पासून लागतात. एप्रिल ते मे हे बरोबर. 2 महिने सीझन चांगला असतो. बरोबर. मंडळी, आपण बीचच्या अतिशय जवळ आलेलो आहोत. आवाज सुद्धा वाढलेला आहे समुद्राचा. आत्ता दुपारची वेळ आहे, परंतु काही पर्यटक आपल्याला समोर दिसत आहेत. फायनली बीचवर आलेलो आहोत. निलांबरी होमस्टेच्या अगदी पाठीमागे मला वाटतंय की 100 मीटर ते 150 मीटर अंतरावर हा सुंदर असा बीच आपल्याला पाहायला मिळेल. तुलनात्मक गर्दी कमी असलेला असा हा बीच आहे आणि अतिशय स्वच्छ आहे. त्या मानाने कचरा देखील नाहीये. खूपच मनमोहक समुद्र किनारा म्हटल्यावर कुठलीही वेळ असू दे, कुठलाही सीझन असू दे, आपल्याला नेहमीच प्रसन्न वाटतं. आणि काय सांगाल, पर्यटकांचं एक मुख्य आकर्षण म्हणजे समुद्र किनारा. लोक खास बीच बघण्यासाठी गुहागर असू दे किंवा कोकणात अनेक ठिकाणी येत असतात. काय आपला अनुभव या बाबतीत? गुहागरला पर्यटकांचा ओढा खूप पूर्वीपासून दुर्गादेवी आणि व्याडेश्वर त्यासाठी येणारे लोक जास्त होते. पण गेल्या काही वर्षात गुहागर समुद्र जो की प्रचंड स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे लोक इकडे जास्त प्रमाणात वाढायला लागले. आणि गेल्या साधारण 4 ते 5 वर्षात म्हणजे जसं आधी सीझनल बिझनेस होता टुरिझम, हा आता बऱ्यापैकी फुल टाइम बिझनेस झालाय आता गुहागरमध्ये. मंडळी, निलांबरी होमस्टेचा तर आपण माहिती घेतली आणि त्याचबरोबर एक खास गोष्ट म्हणजे ही घोडागाडी. ही घोडागाडी आहे आपल्या एका मराठी मित्राची. मराठी मित्र असं जाणीवपूर्वक म्हणायचं कारण म्हणजे या व्यवसायात आपण बघितलं तर बरेचसे हिंदी नॉन महाराष्ट्रीयन ते असतात, परंतु आपल्या एका मराठी मित्राने हा एक व्यवसाय साईड बिझनेस सुरू केलेला आहे. हे 2 मित्र आहेत आपले. हे त्यांच्याकडे मदतीला त्यांच्या येतात, कामासाठी येतात. त्याच मित्राचा हा एक साईड बिझनेस आहे. दादा, कधीपासून सुरू केलेस तू हे? आता 2-3 महिने झाले चालू केला. 2-3 महिने झाले. तू चालू केला, शिक्षण पूर्ण झाला. अच्छा, बर. कुठून खरेदी केलीस घोडे? हे लाडगर. कुठे? लाडगर दापोलीच्या त्या साईडला आहे. बरं. आणि कुठून आयडिया मिळाली ही आयडिया? म्हणजे आमच्या शेजारी होते. बर. त्यापासून मला हाऊस होती. अच्छा. हाऊस होती तर मग आता विचार केला, म्हटलं हाऊस आहे, ते हाऊस पण पुरी होईल. होय, आणि रोजगार पण होईल, काहीतरी मिळेल. तर बघू शकतो आपण आपला एक मराठी मित्र इथे. हे खेचर आहेत की घोडे आहेत? हे घोडेच आहेत, जात वेगळी त्यांची. अच्छा, वेगळ्या जातीचे हे घोडे आहेत. आणि निलांबरी होमस्टे मध्ये आपण राहायला आलो तर त्याच्या बरोबर पाठीमागे तुझं टायमिंग काय असतं दादा? आपण 3 वाजल्यापासून समुद्र असतो भाई. 3 वाजल्यापासून, दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत, अगदी रात्री साधारण 7:30 पर्यंत 7:30 पर्यंत तुम्ही इथे ह्या घोडेस्वारीचा म्हणजे घोडेगाडीचा आनंद घेऊ शकता. घोडेस्वारीचा म्हणते, घोड्यावर बसायचं नाही आपल्याला, पण या घोडेगाडीत बघू शकतो. साधारण किती 4 ते 5 माणसं, 4-6 जण बसतात. फॅमिली बसू शकते. इथे अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे. आणि आपल्या मराठी माणसाची ही गाडी आहे. हे कशासाठी दिले? लाईटचं? लाइटिंग आहे. संध्याकाळ पडलं लाइटिंग. एक अट्रॅक्टिव्ह रात्रीच्या वेळेत ही गाडी दिसेल अशा प्रकारचं इथे लाइटिंग देखील केलेलं आहे. सो तुझा नंबर एकदा सांगून ठेव, म्हणजे कुठल्या पर्यटकाला डायरेक्ट तुला फोन करून सुद्धा, तू इथे जवळच राहतोस की कसं काय? हो, इथे खालचा पाटला. बरं, खालच्या पाटात राहतोस तर एकदा मोबाईल नंबर सांग प्रेक्षकांसाठी. माझा नंबर आहे 99 60 65 50 11. नाव काय तुझं? सोम निलेश आरेकर. बरं, सोम आरेकर. तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण जरी निलांबरी होमस्टे बाबत बोलत असलो तरी कुठलाही गुहागरचा पर्यटक ह्या दादाला आपल्या मदत होईल निश्चितपणे. या बीचचं पर्टिक्युलर काय नाव आहे की कसं काय? गुहागर बीच. म्हणजे हा सलग साधारण किती, खूप लांब आहे की हा दिसतोय आपल्या नजरेला एवढं?
ओके, तर या गुहागर बीचवर आपण आलात तर या आपल्या मराठी मित्राला याचा निश्चितपणे फायदा होईल आणि तुम्ही ह्या घोडेगाडीचा आनंद घेऊ शकता. आणि हा गुहागरचा सुंदर बीच घोडेगाडीतून आपल्याला बघायला मिळाला. अतिशय फ्रेंडली असं हे जनावर आहे, छान. मला स्वतःला प्राण्यांची खूप आवड असल्यामुळे एकीकडे जरा वाईट पण वाटतं, परंतु एक उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि आपला मराठी माणूस त्यात उतरलाय. हे नाही तर अन्य कोणीतरी येऊन करतातच, तर त्यापेक्षा त्यांचं चांगलं ह्या प्राण्यांचं संगोपन करून त्यातूनच रोजगार निर्मिती असा देखील विषय इथून होतो. अमेयजी, आपण मागच्या वेळेला आलो होतो ज्या विषयासाठी, हाऊस ऑफ कोकोनट. तुम्ही हाऊस ऑफ कोकोनटचे सर्व आहात, तो उद्योग तुम्ही बघता, तर मग ह्या होमस्टेमध्ये तुम्ही कसं काय लक्ष देता किंवा वेळ देता, काय सांगाल याविषयी? हाऊस ऑफ कोकोनट मी फुल टाइम हाऊस ऑफ कोकोनटच बघतो. अच्छा. हा व्यवसाय, निलांबरीचा व्यवसाय जो आहे तो आई आणि वडील म्हणजे ह्या दोघांनी चालू केलेला व्यवसाय आहे आणि भविष्यात आम्हाला तो व्यवसाय बघायचा आहे. तर तो अचानक बघायला लागल्यावर काहीच समजणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून शिकून घेण्याच्या उद्देशाने आतापासून ह्याच्यात लक्ष घातलंय. बरोबर. आणि त्यांच्या गायडन्सने हा व्यवसाय पुढे कसा न्यायचा, अजून वाढवायचा कसा, हे सध्या शिकतोय त्यांच्याकडून. ओके, सध्या म्हणजे आपले आई वडील ह्यात सक्रिय आहेत, पूर्णपणे ते सक्रिय आहेत त्याच्यात. बर बर. आपण रूम्स बघूया. रूम वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. 2 बेड, 3 बेड, 5 बेड, 8 बेड, ओके, अशा वेगवेगळ्या रूम आहेत. ही 2 बेडची आपण बघू आधी. अच्छा. अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण आहे तुमच्याकडच्या या रूम मध्ये. 2 बेडची ही रूम आहे, सोबतच तिथे कबड पण दिलेला आहे वस्तू ठेवायला. अमेनिटीज तुम्ही बघू शकता. अटॅच बाथरूम आहे, त्याचप्रमाणे वेस्टर्न स्टाईलचे टॉयलेट आहे आणि पंखा आहे, एसी आहे. तुम्हाला एसी नॉन एसी कुठल्याही प्रकारे ही रूम मिळू शकते. तर आपण बघू शकतो की अतिशय उत्तम प्रकारच्या अमेनिटीज इथे सगळं त्या मूलभूत आपल्याला गरजा लागतात. जसं की इथे ड्रेसिंग टेबल सुद्धा आहे, पाण्यासाठी एक जार ठेवलेला आहे, थंड पाण्याची व्यवस्था देखील इथे केलेली आहे. आपण दुसरी रूम बघूया. इकडे एक रूम आहे आणि स्पेशल रूम आहे ही, कारण या साईडला फेस केला आपण तर ज्यासाठी कोकणात पर्यटक येतो. निसर्ग तर आहेच, पण सर्वात मुख्य म्हणजे समुद्र. हा समुद्र इथून खूप सुंदर असा दिसतोय आपल्याला. आता दुपारची वेळ आहे, ऊन प्रचंड आहे, त्यामुळे कदाचित परफेक्ट ह्याच्यात दिसेल असं नाही, परंतु हा एक व्ह्यू अतिशय छान इथे आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि ही रूम, इथे पॅसेज दिलेला आहे बसण्यासाठी, जिथे बसून आपण थंडाईमध्ये बसून हा एक समोरचा व्ह्यू बघू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. ही रूम तुम्ही बघू शकता. काय सांगाल स्पेशालिटी या रूमची? ही 5 बेडेड रूम आहे. 5 लोक इथे राहू शकतात आणि इथे उभं राहून समुद्राचा एक्झॅक्ट व्ह्यू मिळतो. येस, इथे बघू शकता तुम्ही डबल बेड आहे, त्याचप्रमाणे बाजूला सिंगल बेड आहे. एसी प्रत्येक रूम मध्ये आहे. एसी नको असेल तर नॉन एसी करून आपल्याला रूम मिळू शकते. तर कॉमन गोष्टी आहेत. आणि इथे एक डबल बेड आहे, म्हणजे 2 डबल बेड आणि एक सिंगल बेड. 5 लोक कम्फर्टेबली राहू शकतात. येस, 5 लोकांना कम्फर्टेबली स्टे करण्यासाठी जागा आहे. आणि सुरुवातीलाच मी जसं म्हटलं की हा जो व्ह्यू आहे ते या रूमचं वैशिष्ट्य आहे. समुद्राचा आस्वाद घेत इथे तुम्ही वास्तव्य करू शकता. अतिशय आरामदायक असा हा पॉइंट आहे. आणि दुसरी खासियत एक म्हणजे समुद्र जसं जवळच आहे, आपण बघतोय तर रात्रीच्या वेळेला जेव्हा पूर्ण शांतता असते तेव्हा समुद्राची गाज अगदी स्वच्छ ऐकू येते. बरं, अच्छा. तर हा देखील एक महत्त्वाचा पॉइंट आहे, जो पर्यटकांचं आकर्षण केंद्र ठरू शकतं. की अनेक ठिकाणी अशा प्रकारचा अनुभव घेण्यासाठी खास लोक येत असतात, तर तो सुद्धा आपल्याला अनुभव इथे मिळू शकतो. आपण पुढची एक रूम बघूया. आपण या सुंदर वाडीमध्ये असलेल्या 2 रूम आता बघितल्या. तिसरी रूम बघायला आपण चाललो आहोत. तर त्या दरम्यान आपण एक गोष्ट जाणून घेऊया, ती म्हणजे आपलं टायमिंग स्पेसिफिक काय आहे, म्हणजे चेक इन चेकआउट. चेक इन दुपारी 12 पासून पुढे कधी येत होतो. बरं. आणि चेकआउट टायमिंग हे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत आहे, कारण 10 ते 12 हा वेळ 2 तासाचा सफाईसाठी ठेवून द्यायला लागतो. बरोबर.
तर मंडळी लक्षात ठेवा, चेकआउट टायमिंग इथला 10चा आहे. सो चेक इन तुम्ही केव्हाही करू शकता, परंतु चेकआउट त्याचं 10चं धरलं जाईल. आणि बाकी तर काय इथे निगेटिव्ह बाजू, कारण मला रिव्ह्यूज करताना जे असतात ते मी म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह शक्यतो प्रत्येक ठिकाणचं सांगायला आवडतं, पण इथे आपण बघितलं तर निगेटिव्ह काही इथे मांडण्यासारखं नाहीच आहे. आणि गुगलला कोणीही जाऊन बघू शकतं. यांचे रिव्ह्यूज अतिशय उत्कृष्ट आहेत आणि लोकांनी जेन्युअन आपले रेटिंग्स दिलेले आहेत. आपल्या प्रतिक्रिया, आपला अभिप्राय तिथे व्यक्त केलेलाच आहे. तुमच्यापैकी आता व्हिडिओ आपण जे बघताय, तुम्ही कधी इथे राहिला असाल तरी आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका. पण तिसरी एक खोली पाहूया. येस, काका पण आलेले आहेत. आपण काकांची वाट बघत होतो. या व्यवसायाचे सर्वेसर्वा अमेजिंगचे वडील. नमस्कार काका. आतापर्यंत दादाने आपल्याला 2 रूम दाखवल्या आणि आता तुम्ही आल्यावर तुमच्याकडे सगळी सूत्र दिलेले राहतात. बेसिकली तुमच्याशी पण आम्हाला गप्पा मारायची खूप इच्छा होतीच. मागच्या वेळेला आपली भेट झाली नाही, परंतु यावेळेस आपण आता पुढील सगळं तुमच्याबरोबर वेळ घालवणार आहोत. तिसरी रूम जी आहे ती आपण बघूया. तिकडचा 2 रूम आपण बघितल्यात ऑलरेडी. ठीक आहे. साधारण किती साली आपण हा व्यवसाय सुरू केला? मी 2007 मध्ये व्यवसाय चालू झाला. 2007. हा, बर. पूर्वी आपलं हॉटेल होतं. ओके. हॉटेल बंद केल्यानंतर काय करायचं अचानक, पर्यटक माझ्याकडे येतच असत. बरोबर. म्हणून मी ठरवलं की आपण लोकांसाठी पर्यटन या व्यवसायाला सुरुवात करायला हरकत नाही. बरोबर. म्हणून मी 2007 मध्ये पहिले 5 रूम बांधल्या. अच्छा. आणि रिस्पॉन्स जसा मिळत गेला तसं हळूहळू 7 रूम झाल्यानंतर मग 10 रूम होऊन तेवढं ठेवलं आम्ही. बर बर. ओके. खाली गेस्ट आहेत त्यामुळे आपण आता वरची रूम बघायचे. काका, कसं वाटतं तुमच्या नंतर आता पुढची पिढी तुमची ह्या व्यवसायाकडे बघते आणि त्यात उतरते, काय वाटतं याबद्दल? आता आपल्या वयोमानाप्रमाणे पुढील पिढीला हाच व्यवसाय द्यायचा मी ठरवलेला आहे. बरोबर. त्या दृष्टिकोनातून आम्ही बघतोय हा व्यवसाय. आणि तो जे काय करत असेल त्याला सहकार्य माझं राहणारच आहे. नक्कीच. प्रॅक्टिकली बाकी काही असेल त्यासाठी. खरं. गुहागरमध्ये सुरुवातीला आपण जेव्हा हा व्यवसाय सुरू केला तेव्हा अशा प्रकारचा व्यवसाय इथे होता कोणाचा, की कसं काय होते? थोडे बहुत होते. बर. पण आता भरपूरच झाले. आता भरपूर झाले. पर्यटकांची संख्या पण खूप वाढलेली आहे. त्यामुळे आपल्या इथे येणार पर्यटक हे समुद्रासाठी, समुद्राला आकर्षण भरपूर आहे तुमचं. त्यामुळे समुद्राच्या जवळ असल्यामुळे जरी व्यावसायिक वाढले असले तरी आपल्या धंद्यावर त्याचा फारसा मोठा काही परिणाम झालेला नाही. बरोबर. आणि ग्राहक सुरुवातीपासून जे जोडून ठेवलेले ते रिपीट होत आहेत. मंडळी, इथे अतिशय सुंदर रूम आपण बघू शकतो. डबल बेड इथे 4 आहेत एकूण, म्हणजे 8 माणसांसाठीचे बेड इथे आहेत. आणि प्लस इथे हे ड्रेसिंग टेबल आहे, बघू शकतो आपण. आरसा दिलेला आहे, खाली ड्रॉवर आहे, त्याला एक टेबल आहे. त्याप्रमाणे एसी सुद्धा आहे. 2 एसी आहेत. बरं, 2 एसी आहेत. 8 माणसं म्हटल्यावर स्वाभाविकपणे 2 एसी, 2 बेसिन, ही 2 वॉशरूम आहेत. बरं, म्हणजे बाथरूम प्लस एक बाथरूम आहे. अच्छा, एक टॉयलेट बाथरूम. बरं, एक बाथरूम आहे आणि एक टॉयलेट आहे. त्याचप्रमाणे इथे कबर्ड सुद्धा दिलेला आहे. आपल्या काही वस्तू ठेवायच्या असतील तर अशा प्रकारची सर्व ज्या बेसिक गरजा लागतात राहण्यासाठी त्या या ठिकाणी केलेल्या आहेत. इथे क्लिअर बघू शकतो आपण. स्वच्छता हा इथला एक आपण म्हणू शकतो की प्लस पॉइंट आहे, की अतिशय प्रसन्न वाटतंय. आपण जशा कदाचित घरगुती खोल्या सुद्धा इतक्या टिपटॉप ठेवत नसो आपण आपल्या राहत्या घरचं सुद्धा, इतकं स्वच्छ इथे सगळं ठेवलेलं आहे. आणि स्पेसिफिक या रूम मधून समुद्र दिसतो. ओके, आपण बघू शकतो. या साईडनं वाडीचं दर्शन आपल्याला होतंय छान. वरनं आम्ही ज्याला आगर म्हणतो, सुपाऱ्या आणि नारळीचं दर्शन, आणि या साईडनं समुद्राचं दर्शन.
आपण बघू शकतो की इथून आपल्याला साधारण इथे हा समुद्र आहे. मध्ये नारळ खूप दाट आहे, नारळ पोफळी, त्यामुळे थोडंसं बॅरियर्स आहेत, परंतु एक नॅचरल व्ह्यू, समुद्राचा आवाज, रात्री अतिशय शांतपणे आपल्याला ह्या समुद्राचा आस्वाद घेता येत असेल. आणि इथे देखील AC आहे, अटॅच टॉयलेट आहे, बघू शकतो वेस्टर्न स्टाईलचा आहे. आणि इथे वॉश बेसिन देखील आहे, शॉवर आहे. सर्व प्रकारच्या अमेनिटीज ज्या आजच्या काळात पर्यटकांना हव्या असतात त्या आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि जसं की मी मॅपवरचे रीडिंग, आपले रिव्ह्यूज वाचले गुगलवरचे, तर त्यावर सुद्धा रास्त दरात आपण घरगुती पद्धतीने पाहुणचार करता सगळ्या मंडळींचा. ही इथली विशेषता आहे की कुठेही कमर्शियल जाणवू देत नाही. आलेल्या व्यक्तींना आपलं घर, आपली घरची माणसं वाटली पाहिजेत, त्या पद्धतीचं आपलं सगळं एकंदरीतलं वागणूक असते, असे रिव्ह्यूज मला वाचायला मिळाले. तर हे आपली एक जमेची बाब म्हणता येईल या व्यवसायातली. आपल्या इथे येणाऱ्या पर्यटकांनी मौज मजा करण्यासाठी आधी येतातच त्याने समुद्रात जास्त खोलवर पाण्यात जाऊ नये, कारण जेवढा समुद्र चांगला आहे तेवढा वाईट देखील आहे. आणि समुद्राची पूर्ण माहिती बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नसते, त्यामुळे आम्ही सांगतच असतो त्यांना, इथला जास्त तुम्ही खोल पाण्यात जाऊ नका किंवा अतिउत्साह दाखवू नका तुमचा, की जेणेकरून अपघात होऊ नये, अशा दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण त्यांना हे सांगतच असतो. भरपूरसे लोक ऐकतात. बरोबर आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्व मंडळींना आव्हान करूया की थोडक्यात इथले जे लोकल असतील त्यांचं ऐका आणि मजा करायला या, आणि मस्करीची कुस्करी कुठे होऊ देऊ नका. आणि आपला आनंद निश्चितपणे घ्या, परंतु काळजी घेऊन करा. आपलं सर्वात पहिलं आपली हेल्थ आणि आपला जीव हा सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा आहे, त्यामुळे समुद्राशी खेळ करू नका. धन्यवाद काका, तुमचं अतिशय सुंदर असं एक पर्यटन स्थळ आम्हाला तुम्ही दाखवलं. आणि निश्चितच हा व्हिडिओ पाहून लोकांना स्वाभाविकपणे इथे यावंसं वाटेल आणि आपले प्रेक्षक नक्की इथे येतील याचा मला विश्वास आहे. मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, तुमच्या पूर्ण कुटुंबियांना धन्यवाद. तर मंडळी, आज फायनली आपल्याला परचुरे काका म्हणजे अमेयजी यांचे वडील भेटलेले आहेत. मागच्या वेळेस मला आठवते जेव्हा मी आलो होतो तेव्हा परचुरे काका घरी नव्हते, त्यामुळे आपली त्यांच्याशी भेट झाली नव्हती. आपण त्यांना इन्क्ल्यूड पण करू शकलो नव्हतो व्हिडिओमध्ये. काही जणांच्या कमेंट आल्या होत्या की निलांबरी बीच रिसॉर्टचा सुद्धा उल्लेख तुम्ही हाऊस ऑफ कोकोनटच्या व्हिडिओमध्ये करायला हवा होता. तर त्या मंडळींसाठी हा व्हिडिओ कदाचित त्यांचं समाधान करणारा ठरेल असं मी मानतो. कारण कसं असतं मित्रांनो, एखाद्या विषयाशी आपण डेडिकेशननं जेव्हा काम करत असतो, मला त्यावेळेला हाऊस ऑफ कोकोनटला फोकस करायचं होतं. हाऊस ऑफ कोकोनट हे मला इम्प्रेसिव्ह वाटत होतं, किंबहुना ते आहेच, त्यामुळे मी फक्त त्याला डेडिकेटेड व्हिडिओ बनवला. त्यानंतर जेव्हा मला कळलं की यांचा बीच रिसॉर्टचा देखील बिझनेस आहे, तेव्हा आमचं पुढे डिस्कशन झालं. आमची ओळखसुद्धा नव्हती त्याच्या अगोदर, त्यामुळे त्यानंतर हा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे मुद्दामून त्या लोकांसाठी. आणि मलाही तो विषय भावला की नक्कीच त्यांचा दुसरा व्यवसाय देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांपर्यंत डिटेलमध्ये पोहोचणं आवश्यक आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ आज केलेला आहे. तर गुहागरमध्ये देवपाट म्हणजे वरचा पाट आणि खालचा पाट ह्याचा मधला भाग जो आहे त्या ठिकाणी निलांबरी बीच रिसॉर्ट हे होमस्टे आपण म्हणू शकतो ज्याला, अशी व्यवस्था परचुरे कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचा ॲड्रेस, त्याची गुगल मॅपची लिंक किंवा ह्या दोन्ही मंडळींचे पितापुत्रांचे मोबाईल नंबर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो सर्वांनी नोट डाऊन करून घ्यावा. तिथून आपण त्यांना थेट संपर्क साधू शकता. मी आपणास हा आपला चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करतो, कारण लोक खूप जण चॅनल बघतायत परंतु सबस्क्राईब करायला विसरतायत. एकदा प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या फोनवर थेट तुम्हाला प्राप्त होईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. जसं तुम्ही शेअर कराल तसंच आपल्या एका मराठी व्यावसायिकाला सपोर्ट मिळेल ही आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. मनापासून धन्यवाद.